ओला इलेक्ट्रिकचा IPO गुंतवणुकीसाठी कधी खुला होणार आहे? पुढच्या 1 ते 2 वर्षात किती REIT गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत? कोणत्या कंपनीने शेअर्सच्या बायबॅकची घोषणा केली आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला आजच्या या खास बातमीपत्रातून देणार आहोत. महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणाऱ्या मनी टाइममध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात आधी IPO मार्केट संदर्भातली एक बातमी बघूया. ओला इलेक्ट्रिकचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ओला इलेक्ट्रिक ही भारतातली आघाडीची इलेक्ट्रिक बाईक बनवणारी कंपनी आहे. कंपनीचा भारतातल्या इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये सध्या 22% मार्केट शेअर आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 7,30,000 गाड्या विकल्या आहेत. सॉफ्टबँक आणि टायगर ग्लोबल ग्रुप सारख्या नामांकित गुंतवणूकदारांनी ओला इलेक्ट्रिकमध्ये गुंतवणूक केली आहे. मागच्या फंडिंग राऊंडमध्ये कंपनीला $6 बिलियन म्हणजे अंदाजे 50,000 कोटींचं व्हॅल्युएशन मिळालं आहे. आता सध्याच्या काही गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स विकायचे आहेत. तसेच कंपनीला व्यवसाय वाढीसाठी भांडवल देखील लागणार आहे. म्हणूनच ओला इलेक्ट्रिक कंपनीने पुढच्या 6 ते 9 महिन्यात त्यांचा IPO बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय मिळणार असून यामुळे हा IPO अनेक पटींनी ओव्हर सबस्क्राईब होण्याची शक्यता आहे. आता शेअर मार्केट संदर्भातली बातमी बघूया. कोविड नंतर भारतात डीमॅट अकाउंटच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे. भारतातला डीमॅट अकाउंटचा आकडा 10 कोटींच्या पार गेला आहे. तर दर महिन्याला नियमित ट्रेड करणाऱ्या ॲक्टिव्ह युजर्सचा आकडा 3.5 कोटींच्या वर गेलाय. त्यापैकी बहुतांश लोकांना फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं असतं. ऑप्शन्समध्ये कमी भांडवलावर जास्त प्रॉफिट कमवता येतो असा लोकांचा समज आहे. मात्र F&Oमध्ये असणारी जोखीम लोकांना कळत नाही. म्हणून अनेक ट्रेडर्सला खूप मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. म्हणूनच शेअर मार्केटमध्ये असणारी जोखीम लोकांना कळावी यासाठी सेबीने प्रयत्न चालू केलेत. गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये असणारे धोके नीट समजून सांगावे असे निर्देश सेबीने ब्रोकर्सला दिले आहेत. यामुळे ट्रेडर्सला होणाऱ्या नुकसानाचं प्रमाण कमी होईल आणि करोडो लोकांना याचा फायदा होईल. आता रिअल इस्टेट संदर्भातली बातमी बघूया. भारतातलं रिअल इस्टेट मार्केट विकसित व्हावं आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढावी यासाठी सेबीने REIT म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टला 2019 मध्ये परवानगी दिली. भारतात सध्या गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे अनेक REITचे पर्याय आहेत. एम्बसी, माइंडस्पेस, ब्रुकफिल्ड आणि नेक्सस या 4 REITs भारतात लिस्टेड आहेत. गुंतवणूकदारांनी या सगळ्या REITsला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आता पुढच्या 1 ते 2 वर्षात भारतात अजून 4 REIT गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. 15 ऑगस्ट 2022ला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. यामुळे भारतात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. भारताला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मोदी सरकारने अनेक नवीन योजना चालू केल्या आहेत. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन चालू करण्याचा सरकारचा विचार आहे. आता नव्या संसद भवनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी होणार आहे. या निमित्त सरकार 75 रुपयाचा कॉईन बाजारात आणणार आहे. या कॉईनवर नवीन संसद भवनचं चित्र असेल आणि हा कॉईन बनवण्यासाठी चांदी, तांबे, निकेल आणि झिंकचा वापर करण्यात आला आहे. आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्या संदर्भातली बातमी बघूया. अक्सिटा कॉटन या कंपनीने त्यांच्या शेअर्सच्या बायबॅकची घोषणा केली आहे. बायबॅकसाठी कंपनीने 56 रुपयाची किंमत निश्चित केली आहे. यासाठी 2 जून 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचा शेअर 26 रुपयाला ट्रेड करतोय. म्हणजे शेअर होल्डरला बायबॅकच्या माध्यमातून शेअर्स विकता आले तर गुंतवणुकीवर 100% रिटर्न मिळेल. मागच्या 1 महिन्यात हा शेअर 65% खाली आला असून आता बायबॅकच्या घोषणेनंतर या शेअर्समधील घसरण थांबण्याची शक्यता आहे. आता शेअर मार्केट संदर्भातली अजून एक बातमी बघूया. या आठवड्यात निफ्टीमध्ये 290 तर बँक निफ्टीमध्ये 220 अंकांची तेजी पाहायला मिळाली. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळाले. या आठवड्यात अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 30% वधारला. तर इंडिया बुल्स रिअल इस्टेट, डिक्सन टेक्नॉलॉजीज, मेडप्लस आणि सुझलॉनच्या शेअर्समध्ये 15 ते 25% तेजी आली आहे. येणाऱ्या काळात स्मॉल कॅप इंडेक्समध्ये तेजी येण्याची शक्यता असून ट्रेडर्सला स्मॉल कॅप शेअर्समध्ये स्विंग ट्रेडिंगच्या अनेक संधी मिळणार आहेत.